श्रीराम जय जय राम. हो, आज आपण ह्या प्रभू रामचंद्राच्या पवित्र नामाने आजच्या आपल्या इन्फोवर्ड स्वामी चॅनलच्या ब्लॉगला सुरुवात करूया व संत श्रेष्ठ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊया. आज आहे मार्गशीर्ष शुद्ध दशमी किंवा मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा व याच दिवशी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी गोंदवले नाशिक येथे श्रीवंत समाधी संजीवन समाधी घेतली व त्या दिवसापासून मार्गशीर्ष शुद्ध दशमीला किंवा मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी म्हणून ओळखली जाते. तोच आजचा पवित्र दिवस आहे. संत श्रेष्ठ श्री राम भक्त ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे नाशिक येथील सिन्नर तालुक्यातील गोंदवले या छोट्याशा गावामध्ये 19व्या शतकामध्ये साधारण जन्माला आले. त्यांची फॅमिली व कुटुंबीय हे राम भक्त होते. त्यांचे आई वडील हे संत रामदास यांची उपासना करत असत, तसेच प्रभू रामचंद्राचे नामस्मरण करत असत. जेव्हा गोंदवलेकर महाराज त्यांच्या आईच्या पोटी होते तेव्हा त्यांची आई राम नामाचे निरंतर नामस्मरण करत असे व दासबोध वाचत असे. त्यामुळे जे मूल जन्माला आले ते देखील भक्तीमध्ये व ध्यानामध्ये मन रमवणारे होते. तेच म्हणजे गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती, ध्यान धारणा, राम नाम ह्याला एक प्रमाण मानले व आपले जीवन त्यावरतीच व्यतीत केले. जेव्हा ते जन्माला आले तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे पाळण्यातील नाव गणपती ठेवले व गणू म्हणून त्यांना हाक मारत असे. गणूची वृत्ती ही आध्यात्मिक होती, शांत होती, नामस्मरणामध्ये व ध्यानामध्ये रमणारे होते. लहानपणीच त्यांना गुरु शोधाची ओढ लागली होती. गुरु कुठे भेटेल हे आपल्या आई वडिलांना वारंवार विचारत असत. थोडेसे समजायला लागल्यानंतर गणू हा गुरु शोधार्थ त्यांच्या घराच्या बाहेर निघाला, म्हणजे गोंदवल्यावरून निघाला व जिथे शक्य होईल तिथे गेला. त्या काळातील जे जे संत होते त्यांच्याकडून जाऊन त्यांनी गुरूंकडून अनुग्रह घेण्याचा, दीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेकांना भेट दिली. रामकृष्ण परमहंस, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री गजानन महाराज यांना देखील त्यांनी भेट दिली, परंतु त्यांना त्यांच्यामध्ये गुरु सापडला नाही. प्रत्येकाने त्यांना हे सांगितले की तुझा गुरु कोणीतरी वेगळाच आहे. शेवटी जेव्हा ते संत तुकाराम चैतन्य यांना भेटले तेव्हा त्यांच्यामध्येच त्यांना गुरु हा भेटला. संत तुकाराम चैतन्यांनी गणूचीच म्हणजे गोंदवलेकर महाराजांची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेतली. गोंदवलेकर महाराजांनी देखील हार मानली नाही. म्हणजेच चिमुकल्या गणूने आपल्या गुरूंची संत तुकाराम चैतन्यांची जीवापाड मेहनतीने सेवा केली. त्यांच्या प्रत्येक परीक्षेत ते खरे उतरले व तिथून पुढे संत तुकाराम चैतन्यांनी गोंदवलेकर महाराजांना म्हणजे चिमुकल्या गणूला आपले शिष्य मानले व उपदेश देण्यास सुरुवात केली व त्यांचे रूपांतर केले व त्यांना पदवी दिली संत ब्रह्मचैतन्य किंवा श्री ब्रह्मचैतन्य. व तेव्हापासून गणू हा जो चिमुकला गणू होता तो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखू जाऊ लागला. संत श्रेष्ठ श्री राम भक्त ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी इसवी सन 1913 साली मार्गशीर्ष शुद्ध दशमीला म्हणजे आज किंवा मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेला देहत्याग केला व संजीवन समाधी घेतली. त्यांच्याच गावी म्हणजे गोंदवले येथे जे नाशिक येथील सिन्नर तालुक्यामध्ये गाव आहे छोटेसे. त्यांनी पूर्ण जाणीवेत राम नामस्मरणामध्ये समाधी घेतली. त्यांचा हा सामान्य मृत्यू नव्हता तर संत परंपरेतील एक समाधी होता. आज ही पुण्यतिथी अत्यंत श्रद्धाभावाने त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याच गावी म्हणजे गोंदवले येथे व वेगवेगळे जिथे जिथे संत गोंदवलेकर महाराज यांचा आश्रम आहे, मठ आहे तिथे पार पाडतात. हा पूर्ण आठवडा तिथे राम नामाचं अविरत अखंड नामस्मरण चालू असतं व राम भक्तीमध्ये रमलेलं असं वातावरण आपल्याला गोंदवले येथे किंवा संत गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये सापडून येतं. गोंदवले हे नाशिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक छोटस गाव आहे. ते राम नाम साधनेचं केंद्र आहे. तिथे भाविकांची नेहमी गर्दी असते. भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे, नव्हे ते एक अयोध्याच आहे. शांत सात्विक वातावरण तेथे आहे. संत श्रेष्ठ श्री ब्रह्मचैतन्य यांचं कार्य सांगावं तर त्यांनी श्री प्रभू रामचंद्र यांचं नामस्मरण व प्रचार प्रसार ह्याचा त्यांनी अंगीकार केलेला. राम नामाचा ते अखंड प्रसार करत असेल, प्रचार करत असेल व त्याच रामनामी ते ध्यानी राहत असत. नामस्मरण हे श्री प्रभू रामचंद्राचे करत असत. श्रीराम जय जय राम हा त्यांचा मंत्र आहे. जेवढे पण भक्त गोंदवलेकर महाराज यांची उपासना करतात ते श्रीराम जय राम हेच नामस्मरण करतात. अखंड राम नामाचं ते जप करतात. राम नाम किंवा श्री प्रभू रामचंद्रांचे नामस्मरण हे सर्व नामस्मरणांमध्ये श्रेष्ठ नामस्मरण मानले जाते. मंत्र तंत्र चमत्कारांवरती कधीही श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी भर दिला तर फक्त नामस्मरण करा हे शिकवत.
गृहस्थांसाठी साधी सोपी भक्ती त्यांनी करून दिली, अंगीकारून दिली. अहंकार सोडा, दिखावा सोडा, राम नामामध्ये तल्लीन व्हा व श्रीराम जय राम जय जय राम हे नामस्मरण आपल्या मुखी ठेवा अशी शिकवण त्यांनी त्यांच्या शिष्यांना व आपल्या सर्वांना दिली. आज श्रीराम भक्त ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे. महाराज हे महान राम भक्त आणि नाम साधनेचे श्रेष्ठ संत होते. महाराजांचा जन्म हा गोंदवलेमध्येच असून तिथेच त्यांची पुण्यतिथी किंवा समाधी देखील आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य राम नामासाठी अर्पण केले व 1913 साली त्यांनी पूर्ण जाणीवे त्यांचा देहत्याग केला व शरीर समाधी घेतली. राम नाम घेत राहा, चिंता आपोआप सुटते अशी त्यांनी शिकवण त्यांच्या शिष्यांना दिली. आज त्यांची पुण्यतिथी आहे व आपण सर्वांनी राम नाम घ्यावे. मनशांती, संयम, अंतर्बळ आपल्याला आपोआप मिळेल. ह्या शिकवणीवरती आपण चालावे व गोंदवलेकर महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावे. असेच आपण इन्फोबोर्ड स्वामी चॅनल थ्रू सर्वांना सांगूयात व राम नामाचा प्रचार प्रसार करूयात. आपण सर्वजण मिळून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम हा आपल्याला जमेल तसा 11, 21 किंवा 108 वेळा जपूया. राम नामामध्ये आपण तल्लीन होऊया. राम नाम घेतल्याने आपले मन, आत्मा शुद्ध होतो. आपल्या संसाराबरोबर आपल्याला परमार्थ साधता येतो. याला वेळेचे बंधन नाही. अखंड राम नामामध्ये अखंड साधनेमध्ये आपण आपले मन रमवले पाहिजे. संत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची शिकवण होती. तत्व विचार होते की नाम हे सर्वस्व आहे. राम नामाशिवाय आपल्याला पर्याय नाही. राम नाम घेतले की बाकी सगळे आपोआप जुळून येते. सगळे कार्य आपोआप घडते. कारण राम नाम हे आपलं मन, जीव, आत्मा एकत्रित करते. आपली कुंडलिनी जागृत करते व आपल्याला जीवनामध्ये योग्य मार्गदर्शन देत राहते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी कधीही चमत्कार केले नाही, अवडंबर माजवले नाही. त्यांनी कुठल्या दुसऱ्या साधनेलाही कधी विरोध केला नाही. त्यांनी कायम नम्रता बाळगली, संयम बाळगला, नियमित राम नाम जप करत राहिले. त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचा विवाह झाला व सरस्वती नावाची त्यांना एक पत्नी देखील होती. परंतु त्या अल्पशा आजाराने निधन पावल्या. तेव्हा दुसरा विवाह करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आले. तेव्हा त्यांनी एका अपंग व अन्य व्यक्तीशी म्हणजे अन्य स्त्रीशी, अपंग स्त्रीशी विवाह केला व अपंगांची त्यांनी सेवा केली. ते निराधारांना, अपंगांना नेहमी जवळ करत असत, त्यांची सेवा करत असत. त्यांनी कायम सांगितले की निराधारांना, व्यंग्य व्यक्तींना किंवा अंध व्यक्तींना, अवयव नसलेल्या व्यक्तींना तुम्ही आधार द्या. तुमच्या नामस्मरणाबरोबरच त्यांची देखील सेवा करा. संसार सोडू नका, तर रामाला धरून संसार करा. तुम्ही शेती करा, नोकरी करा, कुटुंब करा, कोणतेही कार्य करा, परंतु साधना तुम्ही रामाची करा. गृहस्थातून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर राम नामाला पर्याय नाही ही शिकवण दिली. तसेच अनाथांना स्वीकारा, व्यंग असलेल्यांना, अवयव नसलेल्यांना, निराधारांना स्वीकारा. ही देखील शिकवण संत श्रेष्ठ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिली व त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला असा धडा दिला की एका व्यंग व्यक्तीशी, व्यंग स्त्रीशी दुसरा विवाह करून कसं आपण आपलं जीवन त्यांना आधार बनवून काढू शकतो व राम नामाने कसं आपल्याला बळ मिळतं हा एक मोठा आदर्श आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणून दिलेला आहे. राम नावाचे आपण जर नामस्मरण केले तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते. सुख दुःख हे दोन्ही स्वीकारायला आपले मन मजबूत होते. जे आपल्या जीवनात आले ते रामाचंच आहे ते समजून घ्या आणि मन शांत ठेवा. हा अनमोल विचार अमृतवचन देखील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला दिला आहे. बालपणामध्ये ते राम नामाचं नामस्मरण करता करता मारुतीचे चित्र काढत असत. तसेच रामायणातील त्यांना सुंदरकांड, बालकांड हे विशेष आवडत असे व त्याची ते अखंड पारायण देखील करत असत. रामायण म्हणजे चालतं बोलतं मार्गदर्शन आहे अशी त्यांची शिकवण आहे. मनाचे श्लोक समर्थ रामदास दासबोध हे मन शुद्ध करण्यासाठी आहे. गीताई हे मन शुद्ध करण्यासाठी आहे. ते नियमित वाचावे व आपले मन शुद्ध करावे अशी देखील त्यांची शिकवण होती. राम रक्षा स्तोत्र आपल्याला संरक्षण देते, आत्मविश्वास वाढवते, मनोबल वाढवते अशी देखील शिकवण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. नामस्मरण हेच खरे जीवन आहे व वाचन आहे. त्यामुळे पुस्तक वाचणे तर ठीक आहे, परंतु राम नाम जप हे आपण केलंच पाहिजे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या शिकवणीचा सारांश जर आपण बघितला तर राम नाम, नम्रता, नियमितता, शिस्तबद्धता, करारीपणा, अहंकार सोडून जीवन, नम्रतेने जीवन हे गोंदवलेकर महाराजांचे एक तत्वज्ञान आहे. तर आजच्या संत श्रेष्ठ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी व राम नाम घेऊन आपले मन देखील आपण शुद्ध करूयात. त्यांची शिकवण अंगीकारूयात, निराधारांचा आपण आधार बनूयात. आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढं व्यंग्य व्यक्तींची, अंध व्यक्तींची आपण सेवा करूयात व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची शिकवण आपल्या आचरणामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करूयात. हेच आपण आज इन्फोबोर्ड स्वामी चॅनल करून शिकूया. तर आज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी आपण प्रणाम करून आजचा कंटेंट एंड करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.